तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ जगातील ही सर्वश्रेष्ठ 3 रत्न आहेत, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्या विश्वरत्नामुळे तुम्हाला आम्हाला या भारतभूमीला हे 3 रत्न पुन्हा एकदा प्राप्त झाले, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, या भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्वचरित गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी राजगृह हाऊसिंग सोसायटीच्या या पवित्र परिसरामध्ये, राजगृह बुद्ध विहाराच्या या पवित्र परिसरात, या विहारामध्ये संपन्न होत असलेल्या धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न असलेले पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, माझे सहधम्मबंधू पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, तसेच इतरही सर्व पूजनीय भिक्खूगण आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो. अथक परिश्रमातून, आपल्या सर्व धम्म बांधवांच्या श्रद्धा भावनेतून आपण या ठिकाणी हा धम्मसंस्कार संपन्न करीत आहोत. तेव्हा सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती, विशेष करून राजगृह बुद्ध विहाराची जी व्यवस्थापन समिती आहे, जी महिला मंडळ आहे, त्या सर्व पुरुष, माता, भगिनी आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्या मांगलिकासाठी तथागतांच्या पवित्र धम्मदेसनेला या ठिकाणी सुरुवात करतो. उपस्थितांनो, काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी महाधम्म क्रांती दिन संपन्न केला. अशोका विजयादशमीचा ऐतिहासिक दिन आपण सर्वांनी साजरा केला. हा तोच ऐतिहासिक दिन आहे ज्या इतिहासाला साक्ष ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. या भारतभूमीमध्ये हरवून गेलेला बुद्ध, बौद्ध धम्म पुन्हा पुनर्जीवित केला. तो ऐतिहासिक दिन बांधवांनो, आणि त्याच ऐतिहासिक दिनाला आपल्या सर्वांना आज 66 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपण सर्व 66 वर्षांचे बौद्ध आहोत, बरोबर आहे. 1956 ते 2022, 14 ऑक्टोबर 2022, आपण सर्व 66 वर्षांचे बौद्ध आहोत. आपल्या सर्वांना त्या महामानवांनी या महान कल्याणकारी मार्गामध्ये प्रतिष्ठित केलं. आपल्या सर्वांमध्ये स्वाभिमान जागृत केला, बौद्ध बनवलं. या भूमीमध्ये, की ज्या भूमीत भगवान बुद्धांचा जन्म झाला, अशा या बुद्ध भूमीमध्ये आपण सर्व बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. हे आपल्या सर्वांचं सर्वात मोठं पुण्य आहे. हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान आहे की ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला त्याच देशाचे नागरिक आपण
बौद्ध म्हणून, ॲज अ बुद्धिस्ट म्हणून आपण जीवन जगत आहोत. ही आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाची गोष्ट नाही का? आहे ना? हे सर्व आपल्या सर्वांसाठी स्वाभिमान आहे. त्या महामानवानी आपल्याला बौद्ध बनवलं. तो ऐतिहासिक दीक्षा समारंभ झाला. रक्ताचा एकही थेंब न सांडता लाखो लोकांनी एकाच वेळेला धर्मांतर केलं, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बौद्ध झाले. हा ऐतिहासिक दिन होता बांधवांनो. त्याच धम्मदीक्षेच्या प्रसंगी केवळ त्रिशरण आणि पंचशिला पुरतच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या समयी आपल्या सर्वांना 22 प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. कारण बाबासाहेबांना या समाजाच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास होता की जो समाज बौद्ध बनत आहे त्या समाजाची मानसिकता काय आहे, आणि जी मानसिकता आहे ती मानसिकता आताची नाही आहे, हजारो वर्षांपासूनची ती मानसिकता आहे. त्या समाज मनावरती त्या जुनाट रूढी परंपरेचा पगडा आहे. त्या सामाजिक मानसिकतेला अनुसरून बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे त्रिशरण आणि पंचशिला समवेत 22 प्रतिज्ञा सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून या 22 प्रतिज्ञांचं सुद्धा वाचन, मनन, चिंतन आणि त्याचं आचरण आपल्या सर्वांना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 22 प्रतिज्ञा काय आहेत? 22 प्रतिज्ञा आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, काही लोकांना पाठही असतील. सुरुवातीच्या ज्या 8 प्रतिज्ञा आहेत, या 8 प्रतिज्ञा आपल्याला जुन्या रूढी परंपरा चाली रीती याचा त्याग करणं शिकवतात की ते सोडा तुम्ही. सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा, मी हे जुनं करणार नाही, हे जुनं सोडून दिले, जुनं करणार नाही, जुनं करणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे बाबासाहेबांनी सुरुवातीला ज्या काही जुन्या चाली रीती रूढी परंपरा मिथ्या दृष्टी देव धर्म काय जे असेल, ईश्वर दानव हे काय असेल, त्याचा त्याग करणं हे आपल्याला या 8 प्रतिज्ञेमधून ज्ञान ग्रहण करायचं आहे. त्याचा सर्वांचा त्याग करायचा, सर्व सर्व सोडायचं आहे. आणि मग त्यानंतर पुढच्या प्रतिज्ञेपासून त्या 22 प्रतिज्ञेमध्ये आपल्याला काहीतरी स्वीकार करायचा आहे, काहीतरी स्वीकार करायचा आहे, अशा प्रकारचं ज्ञान त्यामध्ये आहे. तर ह्या 22 प्रतिज्ञा आहेत. याचं चिंतनात्मक विश्लेषण करून आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचं अध्ययन करायला पाहिजे, त्याला चिंतन करायला पाहिजे, त्याचं आचरण करायला पाहिजे. याच 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 19व्या प्रतिज्ञेमध्ये अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर या 19व्या प्रतिज्ञेमध्ये असं म्हणतात की प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करेल. आहे ना? पुन्हा एकदा सांगतो, 19वी प्रतिज्ञा आहे की प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करेल. ही प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे बांधवांनो. म्हणजे सगळ्याच प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत, पण ज्या प्रतिज्ञा आपल्याला स्वीकार करायच्या आहेत त्यापैकी ही प्रतिज्ञा आहे की प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वांनुसार मी माझं जीवन व्यतीत करेल. किंबहुना जो व्यक्ती बौद्ध आहे त्या बौद्ध व्यक्तीने सुद्धा या 3 तत्वांना स्वीकार करून त्याची सांगड घालून आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे. तोच खरा बौद्ध मार्ग आहे. म्हणजे प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून जीवन जगणे हाच खरा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि म्हणून बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आपण सर्व, तुम्ही सगळे बौद्ध आहात, आपण सगळेच बौद्ध म्हणून जीवन जगत असताना ही जी 19वी प्रतिज्ञा आहे खूप चांगल्या प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे, खूप चांगल्या प्रकारे. कारण तो बौद्ध जीवन मार्ग आहे. कारण तुम्हाला जीवन जगायचं असेल
तर ही 19वी प्रतिज्ञा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतली पाहिजे. इथंही प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत. केवळ वेळेला अनुसरून आजच्या धम्मदेशनेमध्ये ही जी 19वी प्रतिज्ञा आहे त्याचं थोडं विश्लेषणात्मक चिंतनात्मक आपण थोडं या ठिकाणी अभ्यास करूया, चर्चा करूया की काय आहे प्रज्ञा, काय आहे शील आणि काय आहे करुणा, आणि त्या 3 तत्वांची सांगड कशी घालावी आणि आपण आपलं जीवन बौद्ध जीवन मार्ग कसं अनुसरण करावं यावर थोडीशी आपण चर्चा करूया. प्रज्ञा, शील आणि करुणा. काही काही विद्वान लोक ज्यांना अभ्यास नाही आहे किंवा अर्धवट अभ्यास आहे, किंचित अभ्यास आहे, ते काय म्हणतात, काही काही ठिकाणी म्हणतात, हे म्हणते जे उलटं झालं म्हणतात ना, हे शील समाधी प्रज्ञा असं पाहिजे म्हणतात, हे उलटं झालं म्हणतात. काय प्रज्ञा शील करुणा? आम्ही तर बुद्ध धम्माचा अभ्यास केला, तिथं तर असं लिहिलं आहे, शील नंतर समाधी नंतर प्रज्ञा. अरे बरोबर आहे. दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, आध्यात्मिक मार्ग, तो असाच आहे. शील पालन करा, समाधीचा अभ्यास करा, प्रज्ञेचा विकास करा, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. अगदी बरोबर आहे. परंतु प्रज्ञा, शील आणि करुणा हे 3ही तत्व स्वतंत्र तत्व आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेली आहेत. स्वतंत्र तत्व आहेत. प्रज्ञेचा अंगीकार करावा लागणार आहे, शील आपल्याला पालन करावं लागणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये करुणा उत्पन्न करावी लागणार आहे. या 3ही तत्वांचा स्वीकार आपल्याला करावा लागणार आहे. ही 3ही स्वतंत्र तत्व आहेत, जो बौद्ध जीवन मार्गाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रज्ञा काय आहे? प्रज्ञा, बरेचसे लोक आपल्या मुलींची नावं सुद्धा प्रज्ञा ठेवतात, आहे ना, असते ना प्रज्ञा, पण त्यांनाही माहिती नाही की प्रज्ञा काय आहे. चांगलं वाटते नाव प्रज्ञा म्हणून नाव ठेवायचं, भंतेजी पण सांगतात नाव चांगलं आहे आणि बौद्ध धम्माचं आहे, नाव ठेवायचं प्रज्ञा. प्रज्ञा काय आहे आणि ते जीवन जगण्यासाठी, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे पण समजून घ्यावं. प्रज्ञा म्हणजे काय? तर साधा सोपा एक व्याख्या तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजून का ॲक्च्युली प्रज्ञेची व्याख्या भावार्थ फार मोठा आहे, फार डीप अर्थ आहे, तुम्हाला समजावा म्हणून एक साधा सोपा अर्थ किंवा त्याची एक व्याख्या सांगतो, डेफिनेशन. प्रज्ञा म्हणजे काय? तर चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा. ठीक आहे. काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स, सामान्य बुद्धी म्हणजे प्रज्ञा, शहाणपणा होय. इतकी साधी सोपी व्याख्या आहे, तुम्हाला समजून येईल की काय आहे प्रज्ञा म्हणजे काय, आहे की नाही. जे काही आपण आपले जीवन जगत असताना ज्या ज्या मार्गाचा अवलंब करतो ते मार्ग आपण प्रज्ञापूर्वक समजून घेतले पाहिजे. प्रज्ञापूर्वक आपण ते समजून घ्यावं, कारण ते फार आवश्यक आहे. कारण जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रज्ञा किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बघा, काही काही लोकांना असं वाटतं की प्रज्ञा म्हणजे ज्ञान आहे ना, प्रज्ञा म्हणजे ज्ञान. आता ज्ञान तर आपल्याला शाळेमध्ये पण मिळते, आहे ना, शाळेमध्ये पण आपल्याला ज्ञान मिळते. परंतु बांधवांनो, प्रज्ञा म्हणजे याचा अर्थ ज्ञान होत नाही, हे लक्षात ठेवा. प्रज्ञा म्हणजे ज्ञान नाही, प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. कारण प्रज्ञेला इंग्रजीमध्ये विजडम असं म्हणतात आणि ज्ञानाला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? नॉलेज म्हणतो. विजडम आणि नॉलेज यामध्ये फरक आहे. कोणता फरक आहे तुम्हाला समजावून सांगतो. बघा, चौक्याचं सेंटर तुम्हाला माहिती आहे ना, चौका आपलं लोकुत्तरा महाविहार. लोकुत्तरा महाविहाराकडे जात असताना त्या घाटामध्ये एक मंदिर लागते बघा. कोणतं मंदिर आहे ते? आहे ना, म्हसोबाचं. तुम्हाला सगळं माहीत आहे. आता नेहमी आम्हाला जावं लागते लोकुत्तराला, आहे की नाही. तर जात असताना आम्ही नेहमी त्या मंदिराकडे पाहतो. दोन्ही बाजूनं, रस्त्याच्या दोन्ही बाजूनं मोठमोठ्या गाड्या उभ्या असतात. फॉर्च्युनर गाडी उभी असते, बोलेरो गाडी उभी असते, इनोव्हा गाडी, मोठमोठे लोक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, हे सगळे लोक त्या ठिकाणी येतात. कशासाठी? आम्ही पाहतो असं, तर कोणी हातामध्ये बकरं घेऊन चाललं, कोणी कोंबडा घेऊन चालला. कशासाठी? त्या ठिकाणी त्याची आहुती देण्यासाठी, बली देण्यासाठी. आम्ही कधी कधी विचार करतो, काय हे लोक, यांना थोडीशी सामान्य बुद्धी पण नाही आहे, थोडा पण विचार करत नाहीत की एखाद्या मुक्या प्राण्यांचा बली दिल्याने
माझं खरंच कल्याण होईल का हो? हां, ह्या मुक्या कोंबड्याचा बळी दिल्याने खरंच माझं भलं होईल का हो? एवढी साधी बुद्धी नाही. हां, आणि कोण बरं, एखादा अडाणी व्यक्ती करत असेल तर ठीक आहे, जो कधी शाळेत गेला नाही तो जर करत असेल समजून घेऊ, अडाणी आहे बिचारा, जाऊ द्या. अरे जे शिकलेले लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सायंटिस्ट, वैज्ञानिक, स्वतःला वैज्ञानिक म्हणणारे, मी वैज्ञानिक आहो म्हणतात, अरे असेही लोक चालले तिथे बळी द्यायला. आम्हाला त्या लोकांची बडी दया येते, खूप खूप दया येते. अरे किती हे अडाणी लोक, किती हे अज्ञानी लोक, बिचारे यांच्यामध्ये थोडीसुद्धा प्रज्ञा नाही आहे. यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे, नॉलेज यांच्याकडे भरपूर आहे, यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. कारण जर यांच्याकडे प्रज्ञा असती तर त्यांनी ते समजून घेतलं असतं की अरे हे मुक्या प्राण्यांचा बली देणं हा काही धम्म नाही आहे, हा काही सुखाचा मार्ग नाही आहे. त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, प्रज्ञाहीन लोक आहेत आणि म्हणून ते या मार्गाचा अवलंब करतात. तो चुकीचा मार्ग आहे हे त्यांना कधीही समजत नाही. का बरं? कारण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की नॉलेज तुम्हाला सगळीकडे मिळेल. शाळेत तुम्हाला नॉलेज मिळेल, ज्ञान देणारे, ज्ञान पाजवणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील. पण बांधवांनो, नॉलेजपेक्षाही जे तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे ते आहे विज्डम, प्रज्ञा. किती आवश्यक आहे. सगळीकडे स्तोम माजलेला आहे अंधश्रद्धेचा, अंधविश्वास, मिथ्या दृष्टी, मिथ्या भक्ती. अहो तुम्ही सकाळी फक्त टी व्ही सुरू करा, तुम्ही फक्त टी व्ही सुरू करा. टी व्ही सुरू केल्याबरोबर ते असतात चॅनल, ते चॅनल सुरू झाले की सुरू होते, आज तुमचं भविष्य, तुमच्या राहूमध्ये केतू गेला, नाश्ता करून परत आला, तुमच्या बुधमध्ये गुरु गेला आणि तुमचं काय ते मंगळ खराब झालं म्हणतात आणि हे खराब झालं. त्या माणसाला टेन्शन येते माणसाला. अरे बापरे, खरंच म्हणते, खरंच आहे. आणि मग तो लगेच ॲड देतो खाली, घर सुखाचं, हे जीवनाच्या सुखाचं यंत्र आहे. हे यंत्र जर तुम्ही मागवलं, तुमच्या घरी ठेवलं तर तुमच्या घरात काही ग्रह दोष येणार नाही. खालच्या नंबरवरती संपर्क करा, होम डिलिव्हरी. म्हणजे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते. सांगा आता, सुखाची होम डिलिव्हरी. हां, आणि लोक करतात, होम डिलिव्हरी करतात, लगेच कॉन्टॅक्ट करतील, मागून घेतात ते आणि बरोबर सांगितल्यावर ठेवून देतात. ते यंत्र कोणतं यंत्र आहे माहिती नाही. काय काय चाललं हे? अडाणी माणसं नाही, व शहाणे माणसं, शिकलेले सवरले लोक असं करतात. काही वेळेस ते भविष्य सांगतात बघा, हे हातातलं नाही भविष्य असेल ते शिकलेले लोक. एखादा व्यक्ती दारावरती आला, भविष्य सांगणारा ज्योतिष, 100 रुपये घेऊन जातात. तुमचं ते सांगतो, ही तुमची लाईन दिल्लीला गेली म्हणतात, आणि हे तुमची लाईन मुंबईला गेली म्हणतात, आणि ही लाईन जरा खराब झाली म्हणतात, ब्रेकर झाले म्हणतात, जरा 100 रुपये ठेवा तर ब्रेकर काढून देतो. अरे प्रज्ञाहीनता आहे ही. कुठे गेली आपली प्रज्ञा? कुठे गेला आपला शहाणपणा? सामान्य बुद्धी असावी आपल्याकडे, सामान्य बुद्धी, की हे काही आपल्या आजूबाजूला जे दिसते, जे आपण पाहतो, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की माझ्या सुखाचं आहे, बांधवांनो तुम्ही प्रज्ञापूर्वक ते समजून घेतलं पाहिजे की ज्या मार्गाचं मी अनुसरण करत आहो तो मार्ग खरंच माझ्या कल्याणाचा आहे का, तो मार्ग मला सुख देणारा आहे का, हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे. तुम्ही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ वाचला ना, ह्या वर्षी तोच ग्रंथ वाचला ना तुम्ही? किती वर्षापासून वाचता तुम्ही? झाले 4-5 वर्ष झाले. मला तर वाटते मी शांतीचं आणि मी येत होतो तेव्हा 10 वर्ष होऊन गेले. मला वाटतं विहार नव्हतं तेव्हा, मला वाटतं त्या तिकडे घरी आपण वाचायचो ना दुपारच्या सत्रामध्ये, आहे की नाही? लेमाड्या इकडे वाचायचो आपण, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ वाचायचो. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात सांगितलेलं की प्रज्ञा म्हणजे काय. तुम्हाला जर तुमची प्रज्ञा विकसित करायची असेल तर काय प्रज्ञा म्हणजे काय, तर तुम्ही म्हणाल की प्रज्ञा म्हणजे काय, हे असं चॅप्टर तर कुठे नाही आहे. तर बांधवांनो, त्याच ग्रंथामध्ये एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, अधम्म म्हणजे काय. अधम्म म्हणजे काय, त्या अधम्म म्हणजे काय या चॅप्टरमध्ये जे जे काही लिहिलेलं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही प्रज्ञावान झाले, समजून जायचं. तीच खरी प्रज्ञा आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे काय, दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. बरोबर आहे. दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. तर मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्या जगामध्ये हे जे काही दैवी चमत्कृती म्हणतो ना आपण, चमत्कार घडणे, चमत्कार, अरे चमत्कारासारखी अशी कोणती वस्तू नाही आहे.
काहीच नाही चमत्कार, हा सगळं थोतांड आहे, हात सफाई आहे, डोळे झाकपणा आहे, चमत्कार नाही आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जे जे लोक चमत्कारावरती विश्वास ठेवतात, दैवी चमत्कारावरती विश्वास ठेवतात, हा अधम्म आहे, हे प्रज्ञाहीन करणारा मार्ग आहे. म्हणून पहिल्यांदा हे तत्व स्वीकार करावं की ह्या जगामध्ये दैवी चमत्कारासारखी अशी कोणती गोष्ट नाही आहे. झालं, तुमचं प्रज्ञाचं पहिलं तत्व विकसित झालं. पुढच्या चॅप्टरमध्ये काय लिहितं बाबासाहेब? ईश्वरावरती विश्वास ठेवणे हा सुद्धा अधम्म आहे ना. काही काही लोकांना वाटते माझं जे काही भलं होईल तो ईश्वर आहे, तोच करते माझं भलं, तोच माझं सुख करता, तोच माझं दुःख हरता, तोच वार्ता विघ्नाशी. अरे या जगामध्ये ईश्वर नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. तुमचा सुख करता तुम्हीच आहात, तुमचा दुःख हरता सुद्धा तुम्हीच आहात. हे पुन्हा 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 आपण समजून घेतलं पाहिजे. ईश्वरावरती विश्वास ठेवणे हा अधम्म आहे, हा प्रज्ञाहीन करणारा मार्ग आहे. तर हे आपण समजून घ्यावं. जे लोक समजून घेतात आणि असं विश्वास ठेवतात की या जगामध्ये ईश्वर नाही आहे, माझा सुख करता मीच आहे, माझा दुःख हरता मीच आहे, कोणता ईश्वर किंवा कोणती अलौकिक शक्ती माझं भलं करू शकत नाही, हे जेव्हा तुम्हाला पटलं तेव्हा तुमच्यात प्रज्ञा विकसित झाली समजावं. ही तुमची प्रज्ञा आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये अजून सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की ब्रह्मसायुज्यावर आहे ना, असा शब्द आहे ना, ब्रह्मसायुज्यावर विश्वास ठेवणे हा सुद्धा अधम्म आहे. खूप चांगलं स्पष्टीकरण आहे की हे जे जग आहे ना, या जगाची निर्मिती कोणीतरी एका ब्रह्माने केली. त्याने माणसाला तुम्हाला मला बनवलं, त्याचं माझ्यावरती कंट्रोल आहे. तो ओमिनी पेटंट आहे, म्हणजे सर्व शक्तिमान आहे. तो ओमिनी सायंट आहे, तो सर्व ज्ञाता आहे. तो ओमिनी युनिवर्स आहे, तो सर्वीकडे पसरलेला आहे. काही सांगतात. अरे ब्रह्म सायुज्यावरती विश्वास ठेवणं हा अधम्म आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हा प्रज्ञाहीन करणारा मार्ग आहे. तर जो व्यक्ती धम्म अनुयायी हे समजून घेतो की ह्या जगाचा कोणी निर्माता नाही आहे, कोणी ब्रह्मा बिम्मा कोणी नाही आहे. अरे हे जग निर्माण जे झालं ही एक प्रक्रियेने निर्माण झालेलं आहे, विकसित झालेलं आहे, हे समजून घेतो. आणि ज्या वेळेस तुमचा असा विश्वास पटला की या जगाचा निर्माता कोणी ब्रह्मा ब्रह्मा कोणी नाही आहे, हे जेव्हा तुम्हाला पटलं तेव्हा तुमच्यात प्रज्ञा विकसित झाली असं समजून घ्यावं. ही प्रज्ञा आहे, हा प्रज्ञेचा मार्ग आहे. पुढे आणखीन 2-3 गोष्टी आहेत की न्यू वर्ल्ड धर्मग्रंथाचं पठण करणे हे सुद्धा अधम्म आहे. म्हणजे धर्मग्रंथ हे प्रमादित आहेत असं मानणे सुद्धा अधम्म आहे ना, की धर्मग्रंथावर कोणी शंका घेऊ शकत नाही. कारण धर्मग्रंथ काय आहेत? ते त्यानं लिहिलेले आहेत. जे कोणी निर्माता असेल त्यानं लिहिलेले आहे. तुम्हाला हक्क नाही आहे त्याच्यावरती शंका घेण्याचा. शब्द न शब्द त्या ईश्वराचा आहे म्हणतात, शंका घ्यायची नाही. अरे तसं थोडी आहे. ग्रंथ माणसाने लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण चुका होऊ शकतात. त्याच्यावर तुम्ही प्रज्ञा असेल तर तुम्ही चिंतन करू शकता. प्रज्ञाहीन असेल ना, बस उघड्या डोळ्याने तुम्ही विश्वास ठेवता, उघड्या डोळ्याने, असे काही लोक आहेत. तर बांधवांनो, भगिनींनो, प्रज्ञा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. विजडम नॉट अ नॉलेज. नॉलेज भरपूर येईल तुम्हाला शाळेमध्ये, पण बांधवांनो प्रज्ञा विकसित करा. अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मागच्या हजारो वर्षांपासून हा जो समाज आहे, हा समाज प्रज्ञाहीन झाल्यामुळे गुलामगिरीमध्ये होता. का? कारण जेव्हा प्रज्ञाहीन होते, प्रज्ञा संपते, तेव्हा तुमची मानसिकता जी आहे, मानसिकता ही गुलाम होत असते. आणि जेव्हा माणूस मानसिकतेनं गुलाम होतो तेव्हा माणूस दुःखी होतो. म्हणून माणूस जेव्हा गुलाम होतो त्याचं एकमेव कारण आहे, मानसिक गुलामीचं कारण आहे प्रज्ञा नष्ट होणे. म्हणून बांधवांनो, कधी प्रज्ञा नष्ट होऊ देऊ नका. लक्षात असू द्या, जो व्यक्ती बौद्ध आहे त्या बौद्ध व्यक्तीचा पहिला सर्वात मोठा गुण आहे तो प्रज्ञावान असतो. विजडम तुमच्यात असायला पाहिजे. तुम्ही ते बघायला पाहिजे की हा जो मार्ग आहे, हा मार्ग माझ्या कल्याणाचा आहे का, माझ्या सुखाचा मार्ग आहे का, विज्ञानवादी आहे का, बुद्धीला सुसंगत आहे का, हे तुम्ही सर्व विचारपूर्वक ठरवायला पाहिजे. नंतरच त्याचा स्वीकार करायला पाहिजे. ही तुमची प्रज्ञा आहे. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये
प्रज्ञा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 19व्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे की प्रज्ञा किती महत्त्वाची आहे जीवन जगत असताना, कारण सुखी जीवन जगण्यासाठी प्रज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. त्या प्रज्ञेच्या नंतर आणखीन एक तत्व त्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, शीलाचं पालन करणे. प्रज्ञावान माणूस तर झाला, पण तो जर जीवनामध्ये शीलाचं पालन करत नसेल, सदाचारी जीवन जगत नसेल, तर तो सुद्धा दुःखाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे निवड 0 होऊन राहायचं नाही आपल्याला, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेला जो शील मार्ग आहे त्या शील मार्गाचं सुद्धा अनुसरण करायचं आहे. जे बौद्ध उपासक आहेत, उपासिका आहेत, त्यांच्याकरिता भगवान बुद्धांनी शील सांगितलेलं आहे, पंचशील, जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पालन करता. हिंसा करू नये, बरोबर आहे, पाणातिपाता वेरमणी, हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, असत्य भाषण करायचं नाही आणि मद्यपान करायचं नाही. ह्या 5 तत्वांचा पंचशिलीचा मार्ग म्हणजे बौद्ध जीवन मार्ग आहे. म्हणून बौद्ध व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये या पंचशिलेचं पालन करावं, सदाचारी जीवन जगावं. सदाचारी जीवन जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबत सोबत भगवान बुद्धांनी अष्टशील उपोषित व्रत सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही ग्रहण करता ना, दर पौर्णिमेला, अमावस्याला आणि 2 अष्टमीला, आहे की नाही, महिन्यातून 4 दिवस. तर ॲक्च्युली विनयपिटकामध्ये भगवान बुद्धांनी 3च उपोषित सांगितलेले आहेत. कोणते कोणते? एक पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी. आता अष्टमी 2 येतात ना, म्हणून ते 4 होतात. भगवान बुद्धांनी जो विनय सांगितलेला आहे उपोषिताचा, त्याच्यामध्ये अमावस्या सांगितलेली नाही आहे, चतुर्दशी सांगितलेली आहे. चतुर्दशी म्हणजे काय? हे पालीचा एक पाढा आहे बघा. तसं 10 झाले, दशम झालं की नंतर येते एकादशी म्हणजे 11, द्वादशी म्हणजे 12, त्रयोदशी म्हणजे 13 आणि चतुर्दशी म्हणजे 14. आणि 15वा दिवस जो असतो तो काय असतो? तो पौर्णिमेचा दिवस असतो. तर 15वा दिवस जो असतो तो अमावस्याचा दिवस असतो. अमावस्याच्या अगोदरचा जो दिवस आहे 14वा दिवस म्हणजे चतुर्दशीचा दिवस, त्या दिवशी उपोषित व्रताचं पालन करावं असं भगवान बुद्धांचा उपदेश आहे. चतुर्दशी म्हणजे महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमी, अशा 4 दिनी आपण अष्टशील उपोषित व्रताचंही पालन करायला पाहिजे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे, याला बौद्ध जीवन मार्ग असं म्हणतात. तर अशा पद्धतीने जो बौद्ध उपासक आहे, बौद्ध उपासिका आहे, ते दैनंदिन जीवनात पंचशिलेचं पालन करतात आणि अष्टशिलेचं पालनही त्याच नियमाने ते करत असतात. हा आपला शील मार्ग आहे. तर ज्या ज्या उपासकांना, उपासिकांना आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं आहे, तर बौद्ध धम्माचं हे दुसरं तत्व, शील तत्व आपण सर्वांनी अनुसरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात, प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वाची सांगड घालणे. करुणा, तिसरं तत्व आहे करुणा. काय आहे करुणा? करुणा म्हणजे काय? तर याचाही अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या दुःखी व्यक्तीला बघता की तो अत्यंत दुःखी आहे, रोगी आहे, आजारी आहे, त्रासलेला आहे, कष्टी आहे, तर त्या माणसाचं दुःख बघून तुमच्या मनामध्ये व्हायब्रेशन निर्माण झाले पाहिजे. तुम्ही म्हणता ना हळहळ उत्पन्न करणे, आहे ना, शब्दप्रयोग करता ना आपण, की मनामध्ये हळहळ उत्पन्न होणे. अरे तो व्यक्ती किती दुःखी आहे, तो व्यक्ती किती कष्टी आहे, किती त्रासामध्ये आहे, त्याचं दुःख कमी झालं पाहिजे, याला म्हणतात करुणा. हा भाव उत्पन्न झाला पाहिजे, त्याचं दुःख कमी झालं पाहिजे, त्याचं जे कष्ट आहे हे कमी झालं पाहिजे, ही जी भावना आहे याला म्हणतात करुणा. आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हणतो ना, का म्हणतो बरं? कारण भगवान बुद्धांनी आपल्या या सर्व जनतेकडे बघितलं तेव्हा त्यांना निर्देशनास आलं की हे सर्व जे लोक आहेत हे अज्ञानी आहेत, फार दुःखी आहेत, तर यांचं दुःख कमी झालं पाहिजे,
ह्या जनतेचं, ह्या लोकांचं हे अज्ञान कमी झालं पाहिजे, अपार करुणा उत्पन्न झाली आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी या करुणा भावनेमुळे आपल्या धम्माचा उपदेश केला. म्हणून आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक असं म्हणतो. करुणा अत्यंत महत्त्वाची आहे. का? कारण दुसऱ्यांचं दुःख कमी करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, ज्या समाजाचे आपण घटक आहोत, त्या समाजामध्ये कित्येक वर्षांपर्यंत करुणाच नव्हती. जर एखादा व्यक्ती दुःखी असेल, तो हीन भावनेमध्ये जीवन जगत असेल, तर कोणालाही असं वाटत नव्हतं की याची हीनता नष्ट झाली पाहिजे, याचं दुःख नष्ट झालं पाहिजे. तर बुद्धानं शिकवलं की बांधवांनो, तुमच्या मनात करुणा उत्पन्न झाली पाहिजे, की त्या व्यक्तीचं दुःख कमी करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ही आहे करुणा. काय काय बघा, मुली नर्सिंगचा कोर्स करतात ना, नर्सिंग, डॉक्टरच्या हाताखाली असतात ना नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या, आहे की नाही? त्यांचं काम काय असते? नर्सिंग करणं. जे काय हॉस्पिटॅलिटी आहे, रोग्यांची सेवा करणं, त्यांना टाईम टू टाईम त्यांना औषध देणं आहे ना, असं असते ना. जर समजा त्या नर्सने असा विचार केला त्या पेशंटला बघून, छिची छिची, अरे त्या पेशंटचा वास येतोय, मी त्या पेशंटकडे जात नाही, तर ती सेवा करू शकेल का? नाही ना. नाही, त्या पेशंट बरोबर नाही, चांगला पेशंट नाही, त्याला मी दवा देणार नाही, असं जर तिने विचार केला तर ती सेवा करू शकेल का? नाही करू शकणार. मग काय पाहिजे त्या नर्समध्ये? त्या नर्समध्ये करुणा असली पाहिजे. त्या रोग्यांबद्दल, त्या आजारी व्यक्तीबद्दल करुणा असली पाहिजे. नाही तर फक्त डिग्री घ्यायची, 3 वर्षात नर्सिंग झालं म्हणतात आणि करुणाच नाही आहे, तुम्ही कशी सेवा कराल रोग्यांची? तुमच्या मनात जर रोग्यांबद्दल करुणा नसेल तर तुम्ही त्या रोग्यांची सेवा करू शकत नाही. एखाद्या मुलाच्या मनात आई वडिलांबद्दल करुणा असेल तर तो मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही. त्या मुलीच्या मनात मात्या पित्यांबद्दल करुणा नसेल तर ती मुलगी सुद्धा मात्या पित्यांची सेवा करू शकत नाही. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या चित्तामध्ये नेहमी करुणा भाव आपला उत्पन्न करावा, करुणा उत्पन्न करावी. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांचं भलं केलं आहे ना. आज 66 वर्ष झाले. बघा बरं, सगळ्यांकडे, तुम्ही स्वतःकडे बघा, मालामाल झालो आपण, आपल्या सर्वांकडे बंगले आले, गाड्या आल्या. किती कमाल केली बाबासाहेबांनी. जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता, मला काय करायचं, मला काय करायचं, अरे हे लोक खालच्या जातीमध्ये आहेत, यांच्या कर्मामुळे दुखी आहेत, मला काय करायचं, मी तर बॅरिस्टर आहे, खासदार आहे, MP आहे, मला राहायला बंगला आहे, फिरायला गाडी आहे, मला काय ह्या लोकांसाठी झटून मला काय फायदा आहे. असा जर विचार बाबासाहेबांनी केला असता तर बाबासाहेब झाले नसते. बाबासाहेब तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले नसते. संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं बाबासाहेबांनी की ह्या लोकांचं, हा जो समाज आहे, अरे ह्या समाजाचं दुःख नष्ट झालं पाहिजे, ह्या समाजाचं जे काही दुःख आहे दुःख नष्ट झालं पाहिजे आणि समाज सुखी झाला पाहिजे. अशी अपार करुणा उत्पन्न झाली बाबासाहेबांच्या मनात. आणि म्हणून बाबासाहेबांनी या करुणा भावनेमुळे आपल्या सर्व समाजाचं भलं केलं. एवढे करुणावंत, महाकरुणावान बाबासाहेब आंबेडकर होते. बांधवांनो, हे कधीही आपण विसरता कामा नये. आणि म्हणून जी करुणा बाबासाहेबांनी उत्पन्न केली, हीच करुणा प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ह्या 3 तत्वांना आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. प्रज्ञा, शील आणि करुणा बौद्ध धम्मातील ही 3 महत्त्वाची तत्व आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 19व्या प्रतिज्ञेमध्ये हेच तर सांगितलं की तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, मी माझं जीवन व्यतीत करेल. अरे हा सुखाचा मार्ग आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की एखाद्या व्यक्तीला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर मला वाटते या 3 तत्वाशिवाय त्याला बाकी कशाचीच गरज नाही आहे. त्याने जर प्रज्ञापूर्वक जीवन जगलं,
शीलवान होऊन जीवन जगलं आणि अपार अमर्याद करुणा उत्पन्न करून जर जीवन जगलं तर तो व्यक्ती सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे 3 तत्व सुखी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि बौद्ध धम्माचं हे मोठं तत्वज्ञान आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञेपैकी ही जी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड प्रत्येकाने घालावी आणि या 3 तत्वांना खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा. प्रज्ञाशील आणि करुणेप्रमाणे आपलं जीवन जगावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या राजगृह हाऊसिंग सोसायटीच्या या परिसरामध्ये, या राजगृह बुद्ध विहाराच्या निमित्ताने सर्व जे काही व्यवस्थापन समितीमध्ये उपासक उपासिका आहेत, पुरुष मंडळ, महिला मंडळ, आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलकामना अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल व्हावं, आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं अशी मंगलकामना आपल्या सर्वांप्रती अर्पण करून या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.